Hello friends, today we are going to learn properties of water. We studied this water point in 6th class, that natural resources, air, water and land. Let's repeat that. Let's recall what are the states in which water is found. Yes boys. As students we know that we find water in three stages, that solid, liquid and gases. What infers will you draw from the picture alongside? तर इथे बाजूचं जे चित्र दिसतंय याच्यावरून तुम्ही काय दिसल, तर वी सी हिअर आपल्याला ह्याच्यात लक्षात येईल की जे खालचं छिद्र आहे त्याची धार हे खूप दूरपर्यंत जाते, त्याच्या वरचा जे आहे त्याची थोडी कमी जाते आणि त्याच्या सगळ्यात वरचं जे आहे त्याची सगळ्यात कमी जाते. त्याच्या अर्थ जिथं जास्त दाब येईल तिथं पाण्याचं प्रेशर जास्त दिसल, जिथं कमी दाब दिसतो तिथं थोडं कमी आहे आणि सगळ्यात वरी कमी दाब म्हणजे तिथे सगळ्यात कमी पाण्यावर दाब असेल. आता ह्या बॉलमधून जे छिद्र पाणी पडतं आहे ह्याच्या सगळ्यावर सारखा दाब पडतो, त्यामुळे सगळीकडून पाणी सारखं बाहेर पडतं. वॉटर ऑकर्स इन अ लिक्विड स्टेट. पाणी लिक्विड स्टेटमध्ये मिळून येतं अंडर ऑर्डिनरी कंडिशन. सर्वसाधारण तापमानाला पाणी हे द्रव रूपात आढळतं. वॉटर इज फ्लुइड सबस्टन्स. वॉटर हे एक वाहक आहे. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप. पाण्याला स्वतःचा आकार नाही आहे, बट हॅज अ व्हॉल्यूम. पण त्याला व्हॉल्यूम आहे, त्याला आकार नाही आहे पण आकारमान आहे. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स ऑर सिप्स थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स ऑफ क्रॅक्स. ते छोट्या होलमधून सुद्धा जाऊ शकतं आणि छोट्या होलपेक्षा एखादी सांद पडलेली असेल त्याच्यामधून सुद्धा पाणी निघून जाऊ शकतं. ऑन पोरिंग वॉटर इन ऑइल कॅटर डिश, वॉटर डज नॉट स्प्रेड बट फ्रॉम स्मॉल राऊंड ड्रॉप्स. व्हाय डज इट हॅपन? तर एखादी तेल लागलेल्या एखाद्या ऑइल डिशला त्यात आपण पाणी जसं शिंपडलं तर ते पाणी सर्वकडं न पांगता त्याचे वेगवेगळे ड्रॉपलेट्स बनतात. त्याच्यामध्ये ऑइलची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा कमी असते, त्यामुळे ते वेगवेगळे ड्रॉपलेट्स बनून जातात. नेक्स्ट एक्सपेरिमेंट द्या. टेक अ प्लास्टिक बॉटल more than half full of water. Mark the water level on bottle. Keep this bottle upright in the freezer for making ice. Open the freezer after a couple of hours and observe. You will see that the water has changed into ice. Note the level of ice. You will find that ice level is higher than water level before freezing. What can you infer from this? तर आपण एखादी बॉटल घेतली आणि ती बॉटल थोड्या वेळासाठी 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली आणि ती फ्रीजमध्ये ठेवताना त्याची पाण्याची लेवल आपण बघितली. पाण्याची लेवल एवढी भरली होती, पण ज्यावेळेस त्याचा बर्फ झालेला असेल तर त्यावेळेस त्याची लेवल वाढलेली असेल, त्याची इतकी लेवल वाढली असेल तर हे कशामुळे होतं? त्याचं कारण आहे वॉटर ज्यावेळेस लिक्विड असतं आणि त्याचे सॉलिडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं त्यावेळेस त्याचे आकारमान वाढते. तुम्ही बघितलं असेल की कोणतीही तुम्ही पाण्याची बॉटल घेतली असेल किंवा एखादी कोल्ड्रिंक्स घेतली असेल, हे कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स किंवा या बॉटल्स अशा प्रकारे कधी अशा पूर्णपणे भरलेल्या नसतात. अशा प्रकारच्या पूर्णपणे भरलेल्या नसतात. अशा जर पूर्णपणे जर भरल्या असत्या तर ह्या बॉटल फुटून गेल्या असत्या. हे पूर्णपणे भरून ठेवता येत नाहीत, कारण की लिक्विडचे पाण्याचे वस्तुमान त्याचं जे साईज असते ती फ्रीज बर्फ झाल्यानंतर वाढते. तर नेक्स्ट एक्सपेरिमेंट घ्या. टेक अ बकेट ऑफ वॉटर, ड्रॉप मेनी different kinds of articles in it. Make separate list of articles which skin in the water and those that floats on water. तर एक बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे असणारे वेगवेगळे घटक टाकायचे आहेत आणि मग त्याची यादी बनवायची. टाकलेल्या घटकपैकी पाण्यात कोणते बुडाले आणि पाण्यावर कोणते तरंगले. टेक सम वॉटर इन अ पॉट अँड ॲड अ फ्यू pieces
of ice to it. Observe what happens. थोडं पाणी घेतलं एखाद्या पॉटमध्ये आणि त्यात थोडे बर्फाचे तुकडे टाकले. व्हाय डज वी सी द आईस फ्लोट ऑन वॉटर. तर आपण बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर आपल्याला दिसून येईल की बर्फ पाण्यावर तरंगतो. तर असे का होते? तर आईस इज लायटर दॅन वॉटर. त्याचं कारण आहे बर्फ हा पाण्यापेक्षा हलका असतो. वेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम्स लायटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. त्याचं ओरिजिनल लिक्विड जे असतं त्याच्यापासून ते हलका होतं. वेन वॉटर फ्रीजेस दॅट इज वेन द ट्रान्सफॉर्म इन टू द सॉलिड स्टेट इट व्हॉल्यूम इन्क्रीजेस. तर ज्या ते लिक्विड स्टेटमधून ज्यावेळेस सॉलिड स्टेटमध्ये जातं त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम वाढतं. देअरफॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. तर ह्या आईसची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी असते. त्यामुळे जे बर्फाचे तुकडे आपण पाण्यावर टाकले असतात ते तरंगतात. दॅट इज व्हाय आईस इज फ्लोट ऑन water. So here we see that calculate density of water. The interrelation between the volume and mass of a substance. The space occupied by a substance is volume. एखादी जागा व्यापण्याच्या ह्याला त्याचं व्हॉल्यूम म्हणतात. The store of matter in a substance is its mass. एखादं मॅटर एखाद्याचं साठवलेलं असतं ते त्याचं मास असतं, त्याचं वस्तुमान असतं. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी काढायची असेल तर त्याला मासला व्हॉल्यूमने डिवाइड करावं लागेल. मास इज मेजर्ड इन ग्रॅम्स अँड व्हॉल्यूम इज इन क्युबिक सेंटीमीटर. हेन्स डेन्सिटी इज इक्वल टू ग्रॅम अपॉन क्युबिक सेंटीमीटर. हेन्स ग्रॅम्स अपॉन क्युबिक सेंटीमीटर इज अ युनिट ऑफ डेन्सिटी. हे लक्षात ठेवायचं आहे. हे युनिट्स वगैरे लिहून घ्यायचे आहेत. इफ द मास ऑफ 1 liter ऑफ वॉटर इज 1 kilogram, then what is the density of water? Find it. Okay, think about it. Will the mass of water change when its state changes during the transformation of liquid water into ice? Okay, think about it and let's see anomalous behavior of water. पाण्याचे असंगत आचरण. Usually when the temperature of substance is lowered, its density increases as the volume decreases. एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर कमी व्हायला असेल त्यावेळेस त्याची डेन्सिटी वाढते आणि त्याचं व्हॉल्यूम कमी होते. बट वॉटर इज ॲन एक्सेप्शन टू दिस रूल. हा जनरली नियम आहे सगळ्या पदार्थांचा टेम्परेचर दिल्यानंतर किंवा टेम्परेचर कमी केल्यानंतर. पण पाणी हे त्याला अपवाद आहे. वेन टेम्परेचर ऑफ सबस्टन्स इज लोअर्ड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. पण पाण्याची डेन्सिटी काय होते? डिक्रीजेस होते. जनरली एखाद्या पदार्थाची जर टेम्परेचर कमी असेल तर त्याची डेन्सिटी वाढते. पण पाण्याचं जर टेम्परेचर कमी असेल तर त्याची डेन्सिटी कमी होते आणि त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. Keep a glass full of water in the freezer for 5 to 10 minutes and then take it out and observe it carefully. From which part in the glass does the water first start freezing? तर आपण एखाद्या ग्लासमध्ये पाणी ठेवलं आणि ते जर फ्रीजरमध्ये ठेवलं आणि त्याचं ऑब्झर्वेशन केलं की पाण्याची सुरुवातीची स्टेट काय होती आणि नंतर आता पाण्याची लेवल म्हणजे बर्फाची लेवल कुठे गेली आहे, त्यावरून आपल्या लक्षात येतं की ज्यावेळेस बर्फ व्हायला लागतं त्यावेळेस त्याची आकारमान वाढलेलं असतं. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज पेक्युलर. When water at normal temperature starts cooling, its density increases like that the most liquids. ज्यावेळेस पाणी थंड व्हायला लागतं त्यावेळेस त्याची डेन्सिटी वाढायला लागते सर्वसामान्य द्रवासारखी. However, if its temperature falls below 4 डिग्री सेल्सिअस, पण ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर 4 डिग्री
च्या खाली पडू लागतं. इट्स डेन्सिटी स्टार्ट्स डिक्रीजिंग. 4 डिग्रीपर्यंत त्याची डेन्सिटी कमी होते ते, पण 4 डिग्रीच्या खाली ज्यावेळेस टेम्परेचर जातं त्यावेळेस त्यांची डेन्सिटी कमी होत जाते. दिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच पाण्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त 4 डिग्री सेल्सिअसला असते. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. मग 4 डिग्रीच्या खाली ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर जातं त्यावेळेस त्याची डेन्सिटी वाढते आणि त्याचं व्हॉल्यूम कमी होत जातं. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड्स व्हेन इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच पाणी प्रसरण पावतं ज्यावेळेस त्याचे तापमान 4 डिग्रीच्या खाली येतं. इट इज कॉल्ड द ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर. याला लक्षात ठेवायचं आहे, हेच त्याचं पाण्याचं असंगत आचरण आहे. यूज युअर ब्रेन. In cold countries, how do aquatic animals remain alive even after the rivers or lakes freezing in water? आपण कुठे कुठे ऐकलं असन की पूर्ण समुद्राची सरोवर, नद्या काय होऊन जातात, गोठून जातात. तरी पण नदीमध्ये असणारे जीव जंतू जिवंत राहतात. तर ते कशामुळे राहतात? तर ते या पाण्याच्या असंगत आचरणामुळे, ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर, याच्यामुळे ते जिवंत राहतात. नेक्स्ट वन एक्सपेरिमेंट इज देअर. ट्राय दिस. Take a 2 big glass of water and add 4 to 5 spoonful of salt into the water in 1 glass. 2 ग्लास घ्या, तर एका ग्लासमध्ये 4-5 चमचे मीठ टाका आणि त्याला चांगला विरघळू द्या. Now place a potato in water in the second glass. The potato will sink. तर ज्याच्यामध्ये मीठ नाही आहे त्याच्यामध्ये तो बटाटा टाका, तर तिथे तो बटाटा तरंगल. नंतर टेक आउट द पोटॅटो फ्रॉम दॅट ग्लास अँड पुट इट इन साल्ट वॉटर अँड ऑब्झर्व. त्यानंतर तो तरंगणारा बटाटा घ्यायचा आणि ज्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे 5 चमचे, त्याच्यामध्ये तो बटाटा टाकायचा. तर तिथे द डेन्सिटी ऑफ वॉटर इन द ग्लास इज ग्रेटर ड्यू टू द डिझॉल्व ऑफ सॉल्ट. आपण त्याच्यात बटाटा टाकलेला आहे तर त्या वॉटरची डेन्सिटी खूप वाढलेली आहे. द पोटॅटो फ्लोट्स इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ द इन्क्रीज डेन्सिटी. तर त्याच्यामध्ये त्याची डेन्सिटी वाढलेली असल्यामुळे तो बटाटा त्या साल्ट जे पाणी टाकलेलं आहे त्याच्यावरती असा तरंगेल, कारण त्याची पाण्याची डेन्सिटी तिथे वाढलेली आहे. व्हाय इज इट इझियर टू स्विम इन द सी दॅन इन अ वेल ऑर अ लेक. तुम्हाला माहिती आहे का की समुद्रामध्ये पोहणे हे तळ्यामध्ये पोहणे किंवा विहिरीमध्ये पोहण्यापेक्षा सोपं जातं, कारण त्याची डेन्सिटी वाढलेली असते आणि त्यामुळं त्याच्यावर तरंगणे सोपे जाते. इन the above activity the salt dissolves in water in the glass, that is it disappears. म्हणजे ते मीठ विरघळतं, म्हणजे ते नाहीसं होतं, दिसेनासं होतं. व्हॉट हॅपन्स व्हेन इट डिसॅपर्स लाईक दिस. काय होतं मग हे ज्यावेळेस दिसेनासं होतं म्हणजे ते त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून जातं. व्हेन द साल्ट डिझॉल्व इन वॉटर इट्स पार्टिकल्स स्प्रेड इन वॉटर. म्हणजेच ते मिठाचे पार्टिकल्स काय होतात, हे पाण्यामध्ये सर्वत्र मिसळून जातात. स्लोली दे बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. म्हणजेच ते मिठाचे कण लहान आणि छोटे होत जातात. अल्टिमेटली दे बिकम सो स्मॉल दॅट दे कॅन नॉट बी सीन, दॅट इज दे मिक्स्ड कम्प्लिटली विथ वॉटर. सुरुवातीला मिठाचे कण टाकवले, आपण हालत राहिलं तर थोडेसे छोटे कण दिसतात, थोड्या वेळ दिसतात, पण नंतर ते पूर्ण नाहीसे होतात. आणि ज्यावेळेस ते पूर्णपणे नाहीसे होतात याचाच अर्थ ते पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल्व झालेले असतात. दिस इज कॉल्ड डिझॉल्विंग. तर यालाच म्हणतात डिझॉल्विंग. याच्यामध्ये मग सॉलिड म्हणजे काय, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स. सॉलिड कोण आहे, साल्ट आहे. आणि नंतरचा घटक सॉल्व्हंट कोण आहे, द सबस्टन्स इन विच द सॉल्यूट डिझॉल्व. पदार्थ ज्याच्यामध्ये विरघळतो तो वॉटर आहे.
आणि मग त्याचं बनतं सोल्युशन. व्हॉट वी गेट वेन द सॉल्यूट डिझॉल्व्स इन द सॉल्वंट. जे सॉल्युटमध्ये डिझॉल्व झाले की काय भेटतं आपल्याला? सोल्युशन भेटतं. यूज ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. तर आपण युजेस ऑफ वॉटर बघू त्याच्या प्रॉपर्टीजनुसार. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. त्याची जी द्रावकता असते त्याच्यामुळे त्याच्यामधून वाहन ट्रान्सपोर्ट करणे सोपं जाते. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम हाईट इज युज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. पाणी उंचावून पडत असेल तर ते जनरेटरच्या सहाय्याने लाईट तयार करायला मदत करते. वॉटर इज अ गुड कूलंट and it's used in motor vehicles to control the temperature of the engine. हे पाणी हे कूलंट म्हणजे थंड करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या मोटार व्हेकलमध्ये पाणी हे इंजिन थंड करण्यासाठी वापरतात. मेनी सबस्टन्सेस आर सॉल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये खूप सारे पदार्थ विरघळतात. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. त्यात कोणताही मॅक्झिमम पदार्थ त्यात विरघळतात. वॉटर इज युज्ड ॲज अ सॉल्वंट इन फॅक्टरीज. हे मोठमोठ्या कंपन्यामध्ये सुद्धा सॉल्वंट म्हणून वापरलं जातं. लॅबोरेटरीजमध्ये वापरलं जातं. फूडस्टफ्स अँड इन व्हॅरियस टाईप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ curing in the body such as digestion, excretion, etc. तर हे कंपन्यामध्ये वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये अन्न तयार करण्यामध्ये तसेच व्हॅरियस टाईप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑकरिंग इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या जैविक क्रियेमध्ये बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये सुद्धा जसं की पचनशक्ती असन, एक्सक्रेशन असन यामध्ये ते वापरलं जातं. वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पज ॲज अ फॉर बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स एक्सेट्रा. तर अशा प्रकारे या सगळ्या कपडे धुणे, आंघोळ करणे यासाठी स्वच्छता साफसफाई करणे धुण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जाते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण सॉईल हा घटक घेणार आहोत. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला, तुमच्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका. Enjoyed the session. If you like this video, press like button, subscribe our channel, and press the bell icon to get the daily notification of our channel. Thank you.